नमस्कार. नमस्कार. मी पुरी अवधूत. ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट ही जी आपण उत्पादन वापरले आपल्या कांद्यासाठी प्लॉटसाठी, तर तुमचा परिचय द्या आजवर. नमस्कार. माझं नाव महेश पंढरीनाथ पाटील, राहणार रोडजी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. लागवडीसाठी सुरुवातीला काय वापरलं? मी सुरुवातीला कांदा लावण करताना लावण झाल्या चौथ्या दिवशी ST वापरलेला आहे. कारण लावणीच्या वेळेस मला चिखल असल्यामुळं रोप STमध्ये बुडवताना आल्यामुळं मी फवारणी करून वापरलं आहे. नंतर त्याच्यानंतर दुसरा डोस ग्रीन प्लॅनेटचा आपला 19-19 ग्रो नायट्रो किंग आणि ST वापरलं आहे, स्प्रेडल 90. ह्याचं फवारणी घेऊन नंतर अशा 2 फवारण्या घेतल्या 15-15 दिवसानंतर. सोबत FC पावडर पण वापरली बुरशीनाशकसाठी, तर कसलीही बुरशी आलेली नाही कांद्यावरती. आणि नंतर तिसरा डोस हे बेसल डोस दिला, प्रोम पोटॅश, भूमी पॉवर आणि मायक्रोरायझा. ह्याचा खुरपण झाल्यानंतर डोस दिला आणि पाणी दिलं. त्याच्यामध्ये केमिकलचं काही दुसरा बाहेरचं कुठलाही मी एक ही ह्याच्या केमिकलची फवारणी केलेली नाही. ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट उत्पादन वापरले, ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेत. त्याच्यावरचा पूर्ण हा प्लॉट आहे. 90 दिवस झाले. एक ही केमिकलची फवारणी नाही याच्यावरती. नंतरच्या स्प्रे कसे केले? नंतर मग एक 0-34 ग्रो नायट्रो किंग, FC पावडर हे आणि ब्लूम ही एक फवारणी घेतली. आणि शेवटची फवारणी पाणी बंद करण्याच्या अगोदर 0050 ब्लूम आणि हे FC पावडर एवढं वापरलेलं आहे. 0050 पण आपलं वापरले, 034 पण वापरले आणि 19-19 वापरलेलं आहे. हे आपले सगळे प्रोडक्ट ग्रीन प्लॅनेटचेच वापरलेत मी. आणि आता हे कांद्याची साईज आहे, 90 दिवसाचा कांदा आहे. अजून 15 दिवस लागेल ह्याला काढायला. साईज मोठी झाली एकदम. ह्याचं वजन करून पण दाखवतो तुम्हाला. आणि हे आमचे बंधू आहेत, ह्यांचे पण कांद्याचं प्लॉट आहे, त्यांनी फरक सांगतील. आता हे 100% आपल्या पद्धतीने वापरले, ग्रीन प्लॅनेटच्या प्रोडक्ट वापरले. तर ह्याच्याबद्दल दुसरे आपण केमिकल वापरतो, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बुवा? हे 100% वापरल्यानंतर ही प्लॉट आलाय? हां, 100% वापरून ते चांगला प्लॉट आलाय. आणि फुगवण पण चांगली आहे याची, 1 नंबर झाले फुगवण पण. बरं, आता तुमच्या गुलाबासाठी आता वापरलं होतं, त्याला तुम्हाला गुलाबासाठी पण इफेक्ट दाखवला त्याला. बरं, आता तुमच्याबरोबर जी लावून झालेली कांदे आहेत त्यांची काय परिस्थिती आहे सर? त्यांचे कांदे आपल्यासोबतच शेजारी आहे, लावून झालेले आहे, पण एवढा मोठा झालेला नाही कांदा. आणि फक्त त्यांची पात हिरवीगार आहे आणि उंच आहे. आपली पात उंच आणि हिरवीगार नसली तरी काय प्रॉब्लेम नाही, पण कांदा खाली चमक आणि साईज खूप मोठी आपली. पांढऱ्या मुळ्याची संख्या जी आहे प्रत्येक कांद्याची बघा तुम्ही, जास्तीत जास्त संख्या असल्यामुळं ST वापरल्यामुळं पांढऱ्या मुळ्या भरपूर चांगले आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही. आज तुम्ही रसायनमुक्त शेती विषमुक्त अन्न ग्रीन प्लॅनेट बायो फर्टिलायझर या कंपनीच्या मिशनमध्ये सहभागी झालात व आज ही छोटीशी मुलाखत दिलात, त्याबद्दल मी धनंजय गिरे व माझे सहकारी सिनियर सर पुरी अवधूत आम्ही दोघं मिळून तुमचे आभार व्यक्त करतो. आणि ही छोटीशी क्लिप इथंच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. वजन करून बघू आता आपण.